जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 2 मुलांसह 6 भाविकांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान मंदिराची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची वार्षिक यात्रा भरली होती. मंगळवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी यात्रेचा उत्साह शिगेला असताना अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याचा वादळी वारा सुटू लागला. वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी यात्रेकरूंनी सुरक्षित जागेचा शोध सुरू केला. याच दरम्यान जवळच असलेल्या मरगुबाई मंदिराच्या एका भिंतीचा आसरा काही भाविकांनी घेतला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की ज्या भिंतीचा आधार भाविकांनी घेतला होता तीच भिंत अचानक कोसळली आणि मोठा अनर्थ घडला. या भीषण दुर्घटनेत भिंतीखाली दबून 6 जणांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्याचा आवाज होताच यात्रेतील नागरिक आणि स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून तातडीने पंचनामा सुरू करण्यात आला असून मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यात येत आहे. मरगुबाई देवीची यात्रा म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी आनंदाचा सोहळा असतो. मात्र निसर्गाच्या कोपामुळे आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर काही क्षणातच किंकाळ्या आणि रडण्यामध्ये झाले. वादळी वाऱ्यामुळे झालेला हा अपघात इतका भीषण होता की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. मोटेवाडी परिसरातील या घटनेमुळे सांगली आणि शेजारील कर्नाटक सीमा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला असून जखमींना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाव सांगा तुमचं. मी भगवान जावे, मोठेवाडी माजी सरपंच. अवकाळी पावसामुळं मरगुबाई मंदिराजवळ जे भिंत होते त्या भिंतीला वारा आणि पाऊस अचानक आल्यामुळं लोकांनी आडुसा घेण्यासाठी भिंतीच्या पाठीमागं जाऊन थांबले आणि अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळं ते भिंत त्या संपूर्ण माणसावर ढासळली गेलेली आहे आणि जवळजवळ त्यातले 3 माणसं हे आमचे नातेवाईक आहेत. 2 डोमनाचे आहेत आणि 1 दहीपडचीचे आहेत. हे मयत झाले जागीत आणि जवळजवळ 15 ते 16 लोकांशी जखमी झालेले आहेत. पूर्ण नाव करपे. कुठं काय झालेलं आहे घटना? मोठेवाडी काय झालं? काय झालंय? काय ते कावरा आलं ना, बिथाड्याकडलं माणसं उभं राहिलं ते. हां. आणि उभं राहिलं का बिथाड पडलं का 2-3 पोरं हे झाली, मयत झाले. पत्राला कुणाला लागलेत? पत्रा काय लागत नाही, बितार पडल्यामुळेच मयत झाले. आणि एका पोरला पायाला लागले. अजून मी बी बघत नाही पक्का. बर.